तर चिराग रशी गजमल यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. सुरुवात झाली, बॅक टू बॅक आलाय दुसरा षटकार. जावे डीजे मास्टरकडे आणि ऐकूयात एक सुमधुर गीत. येस, अगदी 10 तारीख झाली. यावेळी मात्र समीर आणि फक्त समीरचा बोलबाला आहे मॅच मध्ये. समीरच्या बॅटमधून आणि आणखी एक आलाय. अगदी मी म्हणेल की या षटकारानंतर थोडीशी जर आपण पाहिलं ना तर अडचणी जाणवत आहेत. म्हणजे बोंडिवली संघ थोडासा डोकेदुखीमध्ये सापडलाय. चर्चा केली जाते, सल्ला केला जातोय आणि गरजेचं आहे. ज्यावेळी गोलंदाजावर दर्पण असतं त्यावेळी अगदी संघाचे वरिष्ठ खेळाडू आपण तात्याना पाहत आहे आणि त्यांच्या माध्यमातून मात्र सल्ला मसलत केली जाते, चर्चा केली जाते, कशा प्रकारची गोलंदाजी व्हायला हवी, रणनीती आखली जाते. षटकार आलाय आणि षटकारासाठी आपण ऐकूयात एक सुमधुर गीत. यावेळी या गोलंदाजावर थोडंसं दर्पण निर्माण जाणवतोय. यावेळी जर पाहिलं तर पुढे एकदा एक अवंतर धावले, उडवले बॉलला इनफिल्डच्या डोक्यावरून. दर्शन अगदी आहे चेंडूला चेस करते, थांबवले स्वतःच्या अगदी लास्ट मोमेंटला स्वतःला थांबवले. दुसऱ्या धावेचा कॉल मैदानामध्ये केला जातोय आणि अगदी बघता बघता 2 धावा दोन्ही बॅटरच्या माध्यमातून कंप्लीट देखील झाल्यात. 2च्या मदतीने जर धावफलक पाहिलं तर आता मात्र जाऊन पोहोचेल. तर अगदी बक्षिसांची खैरात या मॅच मध्ये. यावेळी समीर आणि फक्त समीर. उंच लांबी कमी आहे, क्षेत्ररक्षक चेंडू आले आहे आणि आता काय केलंय मॅच मध्ये म्हणजे जो समीर आक्रमक खेळ करतोय त्या समीरचा मात्र झेल सोडलाय. पहिलं षटक मला वाटतं जवळजवळ संपलंय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावर धावा झाल्यात 27. शेवटच्या बॉलवर जर आपण पाहिलं तर एक झेल धोनीला दान झालाय, झेल ड्रॉप झालाय आणि ड्रॉप झाल्यानंतर अगदी आपण जर पाहिलं ना तर जगदीशजी खेबुडकर यांची एक सुंदर कविता आहे आणि त्या कवितेमध्ये ते लिहितात. म्हणजे पैशांच्या हिशोबे कवितेमध्ये त्यांचं खूप चांगलं वाक्य आहे, रुपये उरले अकराण्याच्या मेवणीचा भारी नकरा. म्हणजे तुम्हाला धावा रोखायच्या आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो तुम्ही झेल धोनीला दान करताय. मी म्हणेल थोडीशी खराब रणनीती. षटक क्रमांक 1 संपला आणि 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा झाल्यात 27-27. स्ट्राईक एंडला अगदी आपण पाहतोय संकेत आणि या संकेत लंबी रेस का घोडा. म्हणजे संकेतला आपण पाहू शकतो ना नजर आहेत. संकेतसाठी तब्बल 1500 रुपयाचं पारितोषिक आहे. म्हणजे संकेतने जर 3 षटकार लावले हेच 1500 रुपयाचं पारितोषिक आहे. मी तेच सांगतो 1500 रुपयाचं. म्हणजे षटकार आले तर चिराग रसिक गजमल यांच्याकडून 500 रुपये, वैभवजी रहाटवल यांच्याकडून 500 रुपये आणि राज भोजने यांच्याकडून 500 रुपये. हा लगातार 3 षटकार आले तर म्हणजे षटकारांची हॅट्रिक आली
तर अगदी 1500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. रविवारचा दिवस आहे, संधी निर्माण करून दिली, एटीएम उघडलं जात आहे, अगदी कॅश देखील हातामध्ये घेऊन उभे आहेत. म्हणजे कॉन्फिडन्स आहे की काय आपला बॅटर षटकार मारेल, अगदी कॅश दाखवली देखील जाते. आणि जर आपण पाहिलं तर समीरसाठी जिगरजी टाकले यांच्या माध्यमातून देखील पारितोषिक आले, तब्बल 160 रुपयाचं पारितोषिक. फर्स्ट बॉल उडवलं या बॉलला, अगदी जर आपण पाहिलं तर जवळ 300 रुपयाचा फटका आहे. आणि यावेळी या झेल अगदी टिपलाय फलंदाज, झालं बाद विकेटचं पतन. यस डीजे. पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार मारण्याचा प्रयत्न झाला आणि जाल्यामध्ये बरोबर अडकला. अगदी लॉंग ऑनला जो क्षेत्ररक्षक होता त्याच्या हातामध्ये हा झेल दिलाय. येणारे 5 बॉल अजून या मॅच मध्ये शिल्लक आहे. 27 धावा झाल्यात. आता 1500 रुपयाचं पारितोषिक आहे, ते डायव्हर्ट केलं जाईल का? नाही, म्हणजे समीरवर त्यांना भरोसा आहे, समीर मारेल. म्हणजे त्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जात नाहीये. मी म्हणेल की थोडीशी खराब रणनीती, तुम्ही पाठी राखवायला हवी. म्हणजे जर पारितोषिक लावलं तुम्ही. आलाय षटकार. चला यावेळी षटकार मॅग्निफिसंट स्ट्राईक. चला सायगाव आणि त्यांच्या विपक्ष कणगर, आपण मला टॉस साठी या. सायगाव आणि मी विनंती करतोय कणगर, आपण त्वरित या टॉस साठी. यावेळी आल्या निर्धाव बॉल, डॉट बॉल मात्र कमबॅक झाला मॅच मध्ये. बोंडिवली संघाचा धावफलकावर धावा 34 अजून देखील. शेवटचा बॉल आहे या पहिल्या इनिंग मधील. सोडल्या बॉलला पंचांकडे दाद मागितली, पंचांकडे पाहिलं, पंच अगदी तटस्थ भूमिकेत आहेत. अगदी यावेळी देखील एक व्हॅलिड बॉल आलाय. अंपायर डिसिजन विल बी फायनल. पंचांचा निर्णय हा अंतिम आणि शेवटचा असेल, त्याच्यावर कोणत्याही प्रकारची चर्चा शहानिशा नको आहे. अंपायर थोडंसं हेरलं, अगदी पायाच्या बाजूने हा चेंडू ट्रॅव्हल झाला, अगदी यष्टांच्या अगदी किंचितच्या बाजूने चेंडू ट्रॅव्हल झाला, त्याच्यामुळे पंचांना हा व्हॅलिड बॉल मैदानामध्ये घोषित केलाय. चला शेवटचा बॉल शिल्लक राहिलाय पहिल्या सत्रातील. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. उडवले बॉलला, इनफिल्डच्या डोक्यावरून चेंडू चाललाय सीमा रेषा पार. हाय अँड हँडसम पुन्हा एकदा आलाय हा मॅग्निफिसंट स्ट्राईक, मच निडेड षटकार. आणि या 6 धावेने जर आपण धावफलकाचा विचार केला तर 39 झालेत, 40 झालेत आणि 41 धावांचं टार्गेट सेट झालंय. चला सायगाव प्रसाद, आपण या टॉस साठी. या मॅच मध्ये समीकरण पाहिलं तर 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये बनवायचे 41 धावा. जशी दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल पुन्हा एकदा आपल्या दरम्यान जोडले जातील धनंजयजी पाटील सर यांचं देखील आपण सुमधुर समालोचन दुसऱ्या सत्रामध्ये ऐकतो. यस डीजे.
तो एका बाजूला कणगर आहे, दुसऱ्या बाजूला सायगाव आहे. टॉस जिंकला इथे कणगर. चला कणगर टॉस जिंकलाय. सेमीफायनलचा सामना इथे जिंकला तर फायनल मध्ये त्याच्यामुळे काय निर्णय असेल? प्रथम टॉस जिंकत असताना काय करणार? क्षेत्ररक्षण. आणि क्षेत्ररक्षण करत असताना समोरच्या संघासमोर बऱ्याचदा आपण खेळला देखील असेल आणि अशा परिस्थितीमध्ये समोरच्या संघाचा विचार करत असताना 2 षटकामध्ये कमीत कमी किती धावांपर्यंत रोखण्याचे तुम्हाला आव्हान असेल? कमीत कमी 20 टार्गेट असेल, म्हणजे 20 रनापर्यंत रोखून ठेवू शकतो आम्ही असं त्या प्रकारे. आणि अगदी शेवटचा प्रश्न, समोर जो तो खेळाडू पाहतोय म्हणजे प्रसादची विकेट ही किती महत्वपूर्ण असेल या मॅच मध्ये? म्हणजे तुमचं काय मानस असेल? कमीत कमी अगदी प्रसादला म्हणजे कोणाकडे पाहतो जो खेळाडू नक्की या प्रसादची विकेट मिळू शकतो? आणि तू स्वतः जर गेलायस, तुमचा दुसरा देखील गोलंदाज आहे, म्हणजे प्रसादची विकेट किती महत्वपूर्ण आहे? अरे 75% तरी मोस्ट इम्पॉर्टंट विकेट आहे त्याची. चला ऑल द बेस्ट. त्याच्यानंतर प्रसादकडे जातो. प्रसाद टॉस जिंकला असं तर काय निर्णय असा? क्षेत्ररक्षण. आणि आता क्षेत्ररक्षण नाही, बॅटिंग करायची. समोरच्या संघाने सांगितलं तुझा विकेट विचारात घेत असताना आम्ही कमीत कमी 40 धावा लगावू. आणि तुझं काय रणनीती असेल? म्हणजे तो ओपनिंगला जाणार आणि ओपनिंगला असताना स्ट्राईक स्वतःकडे ठेवशील की नॉन स्ट्राईकला पुन्हा एकदा उभा राहशील? स्ट्राईक स्वतःकडे ठेवणार आणि 35 ते 40 धावांचा म्हणजे त्यांच्यासमोर आम्ही म्हणजे त्यांना चेसिंगसाठी आम्हाला 35 ते 40 धावा आम्हाला बनवणं कंपल्सरी असेलच आणि आम्ही ते प्रयत्न करू बनवण्यासाठी. आणि अगदी प्रसाद तुझ्यासाठी शेवटचा प्रश्न, म्हणजे माझ्या मनातला प्रश्न आहे, प्रसादसाठी अवघड काय? म्हणजे एक धाव करणं अवघड आहे की षटकार मारणं अवघड आहे? षटकार मारणं सगळ्यांना माहिती आहे, षटकार मारणं अवघड आहे. तर येस, आपण प्रसादला मुद्दाम प्रश्न विचारला, त्याला देखील आपण खूप खूप शुभेच्छा देऊयात. आणि आपण सेमीफायनल दुसऱ्या सत्राला करतो सुरुवात. जिथे जर आपण पाहिलात तर जिथे मात्र जोडले गेलेत आपले मराठी समालोचक पुन्हा एकदा कोपरीचा बुलंद आवाज अर्थात धनंजय पाटील सर. पिक्चरचा एक पार्ट पाहिला. पिक्चरचा दुसरा पार्ट आणखी सुपर हिट आहे. संकेत मयेकरनं जर 3 विकेट कशाही प्रकारे घेतला तर चिराग गजमल यांच्याकडून 500 रुपये आहेत. आणि गणेश झिमननं जर 3 बॉलवरती 3 सलग षटकार ठोकले तर देवरामजी पानगले साहेब देवादा त्यांच्याकडे 500 रुपये आहेत. आता आग दोन तर बराबर केलं घेऊया. दोन्ही बाजूने शेअर मार्केट दोन्ही बाजूने वाढलेले आहेत. देवरामजी पानगले साहेब सांगतात गणेश झिमन जर तुम्ही 3 षटकार मारले तर 500 रुपये तुम्हाला देऊ. संकेत मयेकर सांगतात 3 विकेट घेतले 500 रुपये आम्ही तुम्हाला देऊ. सत्येंद्र बांद्रे आहेत, सत्या बांद्रे आहेत, थोडंसं आता फायर आहेत, चौथ्या 5व्या घेरवरती आहेत. आणि त्यांनी म्हटलं आता विकेट घेतली तर 200 रुपयाचा पारितोषिक आहेत. 200 ते 2000 होणार आहेत. चर्चा होईल. एक पार्ट पाहिला, दुसरा पार्ट इंटरेस्टिंग आहे. इंटरेस्टिंग आहे. गणेश झिमन नाही सोडणार. गणेश झिमन यांच्या बॅटमधून चुनून निघून गेलाय सीमा पार षटकार. पहिल्या पार्ट मध्ये कहाणी असते थोडीशी, पण दुसऱ्या पार्ट मध्ये थोडंसं इमोशनल असतं आणि डुशून जास्त असतं. तसं मॅच आहे. पहिला पार्ट आणि नेहमी म्हणतात ना पहिला पार्ट पाहिला होता म्हणतात थिएटरमध्ये गेल्यावरती पॉपकॉर्न खाओ, कोल्ड ड्रिंक पिके फिर वापिस आ जाओ, हे ते म्हटलं जातात. तशी कहाणी आहेत. पॉपकॉर्न घेऊन या, कोल्ड ड्रिंक पिऊन या, पुन्हा एकदा मैदानावरती या. दुसरा पार्ट गणेश झिमन यांचा इंटरेस्टिंग आहे आणि तो मैदानावरती सध्या सुरू झालाय आणि गणेश झिमनला नेहमी पाहिलाय अशा वेळी अशा सिच्युएशन मध्ये भरपूर वेळा खेळताना पाहिलाय. दुसऱ्या बाजूला संकेत मयेकर यांच्यासाठी संधी आहेत. पाहूया काय घडेल. कोलवाटपाचा बरोबर ड्राईव्ह केला, त्याला मात्र आपण पहिलं ऑन द राईस फ्लिक करण्याचा प्रयत्न. रिस्वा फ्लिक मैदानावरती वापरला, 2 धाबा. आता हेही गरजेचं आहे. रन मैदानावरती करायचे जवळपास 41 करायचे आहेत, पण सध्या घडीला पहिलं 3 बॉलवरती रन जर पाहिल्या तर रन होता तिथून 8 धाबा. आता काही जण सपोर्ट करतात, काही जण आहेत म्हणजे कणगरवाले कोणाला सपोर्ट करतात नाही माहीत, पण ते मॅच पाहतात सपोर्ट करतायत का बोंडेलेल्यांना त्यांना केला. मग आता कणगरवाले मला वाटतं की बोंडेलेल्यांना करतात की काय, तसंच प्रकारचं चित्र आहे. ओद विकेट. ओहो, खेळलाय फटका छान खेळलाय, बॉलला पाठवून दिलाय सर सीमारेषेच्या पार. गणेश झिमन यांच्या बॅटमधून आणखीन एक वादळी विस्फोटक षटकार. पाटलांचा बैल
तर 14 होत्या, पण 2 आता धावसंख्या वाढलाय, धावसंख्या 16. हा धावा पलकावरती 16, 41 करायचे आहेत. गणेश चिमण इज अ स्ट्राईक. फटका खेळला किंवा पुन्हा मात्र तेवढं प्रॉपर टायमिंग नाही जुळला. चेंडू मात्र आपण पाहिलं तर तिथून मात्र निघून जातो. क्षेत्ररक्षक बॉलवर येत आहेत. आता गणेश थोडं सावकाश येतील, त्यांना माहित आहेत. षटक इथून मात्र होते समाप्त. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरमध्ये 41चा पाठलाग करताना रन मैदानावरती केले आहेत. त्या 17 आता 12 बॉलचा खेळ आहेत आणि 12च्या नेहमी आपण एखाद्या फलवाल्याकडे गेलो तर फलवाल्याकडे गेल्यावेळी केली घेतो ना, मग तो असं डझन, तसं डझन बर आहेत. 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 24 ची गरज आहे. 12-24 12ची समीकरण मैदानावरती आहे. होईल नाही होणार याची चर्चा होणार आहे. तोपर्यंत ब्रेक. मॅच होता त्यामुळे इथून 6 बॉलचा खेळ आणि 6 बॉलमध्ये 24 आहेत. पण गणेश यांच्याकडे श्रमता, यांच्याकडे ॲबिलिटी, यांच्याकडे टॅलेंट, टेक्निक, टेम्परामेंट आहे. दुसऱ्या बाजूला मैदानावरती त्यांना डॉमिनेट करण्यासाठी मारायलाही आलाय, मारेलचा संघही आलाय आणि मारेल मैदानावरती सेलिब्रेशन तेही करतील. पण त्यांना हवे आहेत पहिले 2-3 चांगले बॉल. दुसऱ्या बाजूला बोंडिवलीला हवे आहेत 2-3 चांगले स्ट्रोक, 2-3 चांगले स्ट्रोक. 2-3च्या पूर्वी पहिल्या 2 बॉलवरती 2. पाहूया काय घडणार आहेत. 24 ची गरज आहे. 6 बॉल मध्ये 24 ची गरज आहे. मॅच रंगणार, सामना रंगणार आहेत. नंतर 6 चेंडूचा खेळ 24 झाल्याची गरज आहे. काय 6-24 मॅच आहे. 6 बॉल 24 रन रिक्वायर्ड टू विन. 6-24 पहिला बॉल. स्विंग इतका स्विंग झाला की बॉल वाईट गेलाय. पंच आता 2 मध्ये फैलावतात, सांगतात येस डेफिनेटली व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन टीम फेब्रुवारी मध्ये आढळेल. लक्ष पुन्हा त्या मैदानामध्ये पाहिलं तर येणारे बॉल असतील ते मैदानावरती अजूनही 6 आणि 6 मध्ये करायचे रन 23. हे मैदान असं आहे ना, या मैदानावरती 32 झाल्यात, 36 झाल्यात, 35 झाल्यात. 6 बॉलमध्ये 4 धावा आम्ही न होतानाही पाहिलेल्या आहेत, या मैदानात पाहिलेल्या आहेत. चला काय होईल मैदानामध्ये त्याची चर्चा रंगणार आहेत. 6 बॉलचा खेळ 23 धाव्याची गरज. गणेश स्ट्राईक. शॉर्ट बॉल मिस केलाय. बॉल मात्र खेळला गेला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने पळत आहेत. 1 रन तर घेतलाय. फेकी झालाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, तिथे मात्र दुसरी धाव देखील वेगाने कंप्लीट होईल. जलद गतीने मैदानावरती 2 धावा कंप्लीट होत आहेत. लक्ष मैदानावरती असेल आता 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये 21 रन. कोण जिंकणार कोण? स्वराज चषक वरती अधिराज्य गाजवणार कोण? त्याची चर्चा सध्याच्या रंगणार आहेत. स्वराज चषक ऐतिहासिक मानाची स्पर्धा आहे. स्वराज राजू बांद्रेंचा वाढदिवस 17 अगदीय त्या तारखेला 17 मार्चला असेल, परंतु या मैदानामध्ये एक स्पर्धा असल्या कारणामुळे 2 दिवस ती स्पर्धा आज होत आहे. फटका खेळला. मिस्टर शोका झेल घेतली तर मॅच ऑन. क्षेत्ररक्षक आले, कॅच घेतला, विकेट मिळाली. फलंदाज गणेश चिमण बॅक टू दी पॅव्हिलियन. आता ते चित्र घडलंय. कदापि व्हाईट बॉल रीच केलाय की काय मैदानावरती गणेश चिमण गॉन. सध्या नाही होत आणि ते गोव्याला आहेत आणि त्यांना कदापि मिस करतो. म्हणजे चर्चा आमची झाली होती रॉयल ग्रुपच्या स्टँडमध्ये आम्ही ज्यावेळी बसलो होतो. मनोहरजी कातकर होते, प्रवीणजी आजवेले होते. त्यावेळी म्हटलं होतं की मंगेशजी एवढ्या दिसत नाहीत, पण मंगेशजी एवढ्या आहेत गोव्याला आणि कदापि ते असते ना तर आणखी अजून मजा असते. पण मैदानावरती मॅच जर सगळं घडला पाहिला तर लक्ष जुने 21 आहे. 4 बॉलचा खेळ आहेत. थोडंसं गोलंदाजी सुरुवातीला महेश यांचा षटक महागडं होतं. त्याच्यानंतर निलेश यांच्या षटकामध्ये ते शेवटच्या बॉलवर त्याचा षटकार आला ना, तो थोडंसं तिथून धावसंख्या वाढली गेली. आणि क्रिकेटचा खेळ आहेत. या घडीला सध्याच्या घडीला स्ट्राईक एंडवरती लेफ्ट हँड बॅट्समॅन मैदानावरती आलाय. नाव आहे निकेश, जो मागील मॅचमध्ये त्या मॅन ऑफ द मॅचच्या रेसमध्ये होता. मागील मॅचच्या मॅन ऑफ द मॅचच्या रेसमध्ये जो होता तो निकेश मैदानावरती आलेला आहे. आणि निकेश मैदानावरती आता काय करेल याची चर्चा रंगलेली आहे.
चला घाई करा घड्याळामध्ये वाजल्या टायमिंग झालंय 6:08 10 दिवस आजचा आपण पाहतात. नाही डिफेन्स नाही करायचं इथे बॉल फिरकावायचं होतं तुम्हाला आणि डायरेक्ट हिट मैदानावरती झालाय. डायरेक्ट हिट यानी की काम तमाम. बॅट्समॅन पडतील तर मुझे दिशेने काम. पण गणेश ऐकत नाही. गणेश प्रवीण राजवीरकर आणि मनोहर कावणकरांना थोडंसं खेचतात पण ते नाही जात. ते नाही बाबा रुक असं सांगतात सध्या. पण सत्येंद्र बांद्रे कुठे दिसत नाही मला सध्याच्या घडीला. खुश आहेत चेहऱ्यावरती स्माईल आहेत. सकाळी पहिला गेअर, दुसरा गेअर, तिसरा गेअर, आता रात्री टॉप गेअरला जाणार आहेत. घरी जाता धडपड करत घरी जाणार. चला 3 बॉल 21. तुमच्या बाहेरचा बॉल कट करण्याचा प्रयत्न बॉल खेळला गेला आहे. एकदा मात्र त्या ठिकाणी आता फक्त पाहायला मिळणार आहेत. 2 बॉलचा खेळ आहेत. 20 धावेची मैदानावरती गरज आहेत. या मॅच मध्ये कामगिरी चांगली राहिली. टीम मारल संघाची बापदेव क्रिकेट संघ मारलनं फायनलच्या त्या रेस मध्ये आता फायनलच्या अंतिम दरवाजे मात्र 2चे दरवाजे मात्र मैदानावरती ठोठावताना पाहायला मिळतो. टीम मारल तर सुरुवातीला धावा जास्त वेळ 2 ओव्हरमध्ये गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न बॉलला थोडंसं बाहेर या दिशेने घेऊन गेले. शेवटचा बॉल मैदानावरती आहे आणि धाव्यांची गरज आहे. 20 खुश आहेत. भावेश, संकेत, समीर त्याच्यानंतर आता सर्व खुश आहेत. पूर्ण टीम खुश आहेत ज्या पद्धतीने परफॉर्मन्स राहिलेला आहे. पराग यांना मैदानावरती गोलंदाजी मार्क्सवरती आपण पाहिलेला आहे. लास्ट बॉल विकेट किपर सांगता चांगला बॉल फक्त टाका. यावेळी शॉर्ट बॉल चांगला बॉल टाकला आहे आणि फायनल मध्ये दाखल होणारा संघ आहे. नाव आहे श्री बापदेव क्रिकेट संघ मारळ. अंतिम फेरीमध्ये फायनलच्या मॅच मध्ये या मैदानावरती आपण त्यांना खेळताना पाहणार आहोत. पुढच्या मॅचचा टॉस झालेला आहे. चला दोन्ही संघ मैदानावरती लगेचच दाखल होणार आहेत. जास्त वेळ न घेता लगेचच मैदानाच्या दिशेने मार्ग होईल.